आशिषभाई, माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय, सोलर एक्सप्लोजिव्ह राहुळगाव तालुका काटोल सोलर एक्सप्लोजिव्ह राहुळगाव तालुका काटोल याचे मालक राहुळ यांना केंद्र सरकारने पद्मश्री दिलेली आहे, पद्मश्री दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की राहुळ तेच आहेत ना, नोवालला दिले। अध्यक्ष महोदय, अनिल देशमुख यांनी यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि इतरांना पत्र पाठवलेली होती। माझा प्रश्न एवढाच आहे की जवळपास 10 कंपन्या त्या ठिकाणी एक्सप्लोजिव्हच्या आहेत त्या तालुक्यात, काटोल, धामणा आणि त्या सगळ्या भागात। अध्यक्ष महोदय, अनेक एजन्सी जातात, तपासतात, उत्तरात देखील असं सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी 21/6/24 ते 27/6/24 औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून कारखान्याचे निरीक्षण करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती। अध्यक्ष महोदय, विशेष तपासणी मोहीम राबवल्यानंतर अशी स्फोट होणे आणि कामगारांचे मृत्यू होणे, तपासणी पथकात कोण होते त्याची चौकशी करा। मला वाटतं तुमच्यासारखा एक कर्तव्यदक्ष मंत्री असताना आतापर्यंत तुम्ही या लक्षवेधीच्या निमित्ताने जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर आजच कारवाई करा, त्याशिवाय तुमची जरब प्रशासनावर बसणार नाही। ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांना आजच निलंबित करा। निलंबित केल्यानंतर काही त्यांचं चूक नसेल तर 6 महिन्याने परत घ्या, पण आज त्यांना घरी घाला। कारण या 10-11 एक्सप्लोजिव्ह ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये वारंवार असे स्फोट होत आहेत आणि माणसांचे मृत्यू होत आहेत। म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय अशी कारवाई करतील का? अध्यक्ष महोदय, याच्यात 2 वेगवेगळे डिपार्टमेंट इन्व्हॉल्व असतात। एक जे पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे आणि जे डिफेन्स किंवा जे अशा पद्धतीची जी कंपनी आहे त्यामध्ये जे पेसो, ज्यामध्ये ब्लास्ट विस्फोटक पद्धतीची जे सामग्री या ठिकाणी त्यामध्ये पेसो ही भारत सरकारची ऑर्गनायझेशन यांचा मॉनिटरिंग वॉच असते। मी सन्मान्य जयंत पाटील साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या घटना प्रत्येक अधिवेशनामध्ये सातत्याने घडत आहे। आता 7व्या नंबरची लक्षवेधी देखील या संदर्भात आहे। कुठल्याही महाराष्ट्रात काम करणारा गरीब माणूस 400-500 हजार रुपये रोजच्या पगारावर काम करत असताना त्याचा जीव धोक्यात जाणे आणि पुरत त्याचा मृत्यू होणे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि भविष्यात अशा पद्धतीच्या घटना होऊ नये म्हणून सभागृहाच्या सर्व सन्मान्य सदस्यांचा, स्टेक होल्डर्सच्या, वेगवेगळ्या कामगार संघटनेचा या संदर्भामध्ये परत एक धोरणात्मक निर्णय घेणं खूप आवश्यक आहे। प्रचलित पद्धत ही आजची नाही आहे, ही वर्षानुवर्षापासूनची आहे। दुर्दैवी आहे की फक्त नोटीस देणे, खटले दाखल करणे आणि परत कंपनी तशा पद्धतीने त्यांचा रोजगार हिरावून जाईल म्हणून ते बंद न करणे हे पूर्ण सिस्टममधला फॉल्ट आहे अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे या संदर्भामध्ये नवीन कायदा जो केंद्राने या ठिकाणी त्याच्यामध्ये काही तरतुदी आहे, परंतु त्यात देखील अधिक अशा पद्धतीने काय अधिकची सुधारणा या ठिकाणी करणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीची घटना टाळता येईल। त्या दृष्टीने पुढील 1.5 महिन्यामध्ये अभ्यास करून निर्णय घेऊन सभागृहाला या ठिकाणी कळवण्यात येईल। आणि राहिला प्रश्न आहे की कारवाईचा, मी सभागृहाला पूर्वी सांगितलं आहे की आयुक्तांना मी आजच या ठिकाणी आपल्या प्रधान सचिवांना निर्देश दिले की या प्रकरणी पुढील 8 दिवसामध्ये राज्य सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याचा दोष असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची या ठिकाणी मी निश्चितपणे निर्देश दिलेला आहे आणि ती कारवाई या ठिकाणी करण्यात येईल।